नमस्कार मंडळी, आज मी माझ्या कुटुंबाचं अतिशय फेवरेट सूप आणि मला माहिती आहे की तुमच्याही फॅमिलीमध्ये बऱ्याच जणांना हे सूप नक्की आवडत असेल. तर हे सूप म्हणजे हॉट अँड सॉर सूप, जे चवीला थोडं तिखट थोडं तुरट असं असतं. भन्नाट चव असते, बनतंही खूप झटकन आणि दिसायला तो उत्तम दिसतंच आहे. तर मी मनालीज किचन स्टोरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर हे अप्रतिम चवीचं सूप कसं बनायचं चला पाहूयात. तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला 2 टेबलस्पून तेल लागणार आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून लसूण घालणार आहोत. हा लसूण ठेचून किंवा कापून घेऊ शकतो. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 टीस्पून आलं घातलेलं आहे. तर शक्यतो आलं हे किसूनच घ्या, कारण कापणं थोडं अवघड असतं. त्यानंतर यामध्ये मी 1 बारीक मिरची कापून घातलेली आहे आणि इथे मी थोडासा पातीचा कांदा, थोडंसं गाजर, थोडे फ्रेंच बीन्स, थोडीशी कॅप्सिकम आणि थोडंसं कोबी या भाज्यांचा वापर केलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्ही बेबी कॉर्न किंवा स्वीट कॉर्न किंवा ब्रोकोली, मशरूम या भाज्यांचा देखील वापर करू शकता. प्रत्येक भाजी घालून झाल्यानंतर साधारण 10 सेकंद प्रत्येक भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे. भाज्या 2 मिनिटं परतून झाल्या की त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून चिली सॉस घातलाय. त्याबरोबरच 1/4 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर आणि 2 चमचे सोया सॉस मी इथे घालत आहे. हे सगळं जर घालून झाल्यावर साधारण 10 सेकंद आपण ते परत छान परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 ग्लास पाणी घालत आहे. पाणी घालून झालं की आपल्याला इथे परत एकदा सूप ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये कांद्याची पात वरून घालणार आहोत. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि 1/4 टीस्पून मी इथे व्हिनेगर घालत आहे. व्हिनेगर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबूचा वापरही इथे करू शकता. हे सगळं घालून झालं की ह्याला साधारण 7 ते 8 मिनिट व्यवस्थित उकळून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉरची स्लरी टाकणार आहोत. तर कॉर्नफ्लॉरची स्लरी म्हणजे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर घेऊन त्यामध्ये आपल्याला 1/4 कप पाणी घालून ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सूपमध्ये घालायचं आहे. कॉर्नफ्लॉर स्लरी सूपमध्ये ॲड करताना कंटिन्युअस आपल्याला चमच्याने सूप ढवळत राहायचं आहे, अदरवाईज त्याच्या गाठी होऊ शकतात. ती लेमन कोरिएंडर सूप कसं बनवायचं, टॅमॅटो सूप घरच्या घरी कसं बनवायचं याचे व्हिडिओ देखील मी माझ्या चॅनलवर शेअर केलेले आहेत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. मध्ये आता सर्व पदार्थ घालून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर ह्या सूपला आलेला आहे. कुठलाही वेगळा कलर आपण यामध्ये वापरला नाहीये किंवा कुठली जास्तीची सामग्री आपण यामध्ये वापरली नाहीयेत. भाज्या आणि सोया सॉस, व्हिनेगर या पदार्थांचा वापर करून आपण हे सूप बनवलेलं आहे. थंडीमध्ये किंवा चायनीज आपण जर मेनू बनवला असेल त्याआधी हे सूप प्यायला अगदी उत्तम लागतं. तर तुम्हीही नक्की हे सूप करून बघा. आता आपलं सूप इथे तयार झालेलं आहे. एकदम छान त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. आपण आता हे सूप सर्व करूयात. तर असं हे उत्तम चवीचं घरच्या घरी बनवलेलं अगदी रेस्टॉरंट स्टाईल हॉट अँड सॉर सूप तयार झालं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. त्याबरोबरच तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ पाहायचे आहेत तेही मला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.